नमस्ते, मी प्राध्यापक अक्षय बळे. मी आपणास या व्हिडिओमध्ये माय भारत पोर्टलवर इव्हेंट कसा क्रिएट करायचा आणि तो पब्लिश कसा करायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर प्राध्यापक मित्रांनो, आपणाला माहितीच आहे की माय भारत पोर्टलवर आता जेवढे काही इव्हेंट आपण सेलिब्रेशन करणार आहोत ते प्रत्येक इव्हेंटची माहिती आपल्या या इव्हेंटमध्ये ॲड करणं अनिवार्य केलेलं आहे. तर कशा पद्धतीने आपण ॲड करू शकतो, काय काय माहिती भरावी लागते ती माहिती यामध्ये आपण भरूया. या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छता ही सेवा याचे कशा पद्धतीने इव्हेंट क्रिएट करायचे आणि ते पब्लिश करायचे याची माहिती आपण स्टेप बाय स्टेप्स पाहणार आहोत. त्यानंतर युवकांनी यूथ रजिस्ट्रेशन कसं करायचं याच्या माहितीसाठीचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा. त्यानंतर आपल्याला पार्टनरचं रजिस्ट्रेशन कसं करायचं या बाबतीतला देखील व्हिडिओ आपण लवकरच अपडेट करणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया आपण इव्हेंट कसा क्रिएट करायचा. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण माय भारत पोर्टलवर जा. तुम्ही गुगल क्रोममध्ये जर का नुसतं माय भारत पोर्टल असं जरी टाईप केलं तर तुम्हाला इथे 1 नंबरची जी काही लिंक दिसणार आहे त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटेल. इथे तुम्हाला रजिस्टर ॲज अ यूथ आणि रजिस्टर ॲज अ पार्टनर असे 2 ऑप्शन्स तुम्हाला दिसतील. तर यामध्ये तुम्ही रजिस्टर ॲज अ पार्टनर या बटनावर क्लिक करा. रजिस्टर ॲज अ पार्टनर या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ॲज अ रजिस्टर, नंतर रजिस्टर ॲज अ युवा आणि शेवटी इथे एक्झिस्टिंग युजर लॉग इन दिसेल. तर या लॉग इन बटनावर काय करा, क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला साइन इन करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डी तुम्हाला विचारला जाईल. जो तुम्ही पार्टनर्स म्हणून जो रजिस्ट्रेशन करताना मेल आय डी किंवा मोबाईल नंबर वापरला असेल तो या ठिकाणी काय करा, मेन्शन करा. त्यानंतर इथं आय कॉन्सेंट टू टर्म्स ऑफ यूज या बटनावर क्लिक करा आणि नंतर साइन इन बटनावर क्लिक करू शकता. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर केला, आय कन्सेंट बटनावर क्लिक केला आणि साइन इन बटनावर देखील क्लिक करून मी पुढच्या पेजला आलो. त्यानंतर आल्यानंतर इथे काय केलं जाईल, एक 6 डिजिटचा OTP तुम्हाला पाठवला जाईल आणि हा OTP तुम्हाला 1 मिनिटाच्या आत काय करायचा आहे, एंटर करायचा आहे. या ठिकाणी आपण एंटर केला आणि या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. आता या ठिकाणी जर का बघितलं तर तुमचं इथं माय अकाउंट दिसेल, तुमचं अबाउट ऑर्गनायझेशन अबाउट दिसेल, ऑर्गनायझेशनचं नेम दिसेल, काय स्कीम किंवा काय बाकीची माहिती आहे ती या ठिकाणी तुम्हाला इथे बघता येणारी आहे. तर या ठिकाणी इथे डाव्या बाजूला एक स्क्रोल केलेला आहे किंवा इथे 3 आडव्या रेषा दाखवलेल्या जातील, त्यावरती तुम्ही क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 1च नंबरचा ऑप्शन दिसेल, तो म्हणजे इव्हेंट. या इव्हेंट बटनावर सुद्धा आपण काय करू शकता, क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे जर का तुम्ही उजव्या बाजूला आला तर इथे ॲड इव्हेंट म्हणून तुम्हाला टॅब दिसेल. आपण आता या ॲड इव्हेंटवरती क्लिक करूया. बघा, आपण ॲड इव्हेंटवर गेल्यानंतर या पद्धतीचे तुम्हाला वेगवेगळे इव्हेंटचे टाईप दिसतील. जसं वोटर अवेअरनेस, नंतर ब्लॉक लेवल स्पोर्ट मीटिंग वगैरे संपूर्ण दिसतील. आणि इथे तुम्हाला जे काही आहे स्वच्छता ही सेवा आणि सेवा से ही सीखे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. तर यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा हे ऑप्शन सिलेक्ट करूया. इथे इव्हेंट नेममध्ये तुम्ही पुन्हा काय करू शकता, स्वच्छता ही सेवा हेच काय करू शकता, माहिती देऊ शकता. आता यामध्ये बघा प्राध्यापक मित्रांनो, इथे आपल्याला काय करायचं आहे, 2 इव्हेंट क्रिएट करायचे आहे सेपरेट. एक स्वच्छता ही सेवाचाही करायचा आहे आणि दुसरा स्वच्छता ही सीखे हॉस्पिटॅलिटी व्हॉलेंटिअरिंग हे असे 2 इव्हेंट्स आपल्याला क्रिएट करायचे. पहिल्यांदा आपण हा एक विषय या ठिकाणी घेऊया. नंतर स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही जे काही इथं इव्हेंट जे काही नाव दिलेलं आहे हेच नाव तुम्ही या ठिकाणी सबमिशन करू शकता. जसं यामध्ये तुम्ही जे घेणार आहे, जसं स्वच्छता, वेस्ट मॅनेजमेंट, हेल्थ अँड फिटनेस, रोड सेफ्टी, ट्रान्सपोर्ट, डिझास्टर, इथे तुम्हाला जो काही ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे, जसं या ठिकाणी 1 नंबरचा स्वच्छता हा विषय आपण या ठिकाणी घेऊया. नंतर इथे तुम्ही आणखीन जर का वेगवेगळे विषय तुम्हाला सिलेक्शन करायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी तेही विषय या ठिकाणी ॲड करू शकता. इथे पार्टनर्स नेममध्ये जसं की तुम्ही एकदा कोणा व्यक्तीबरोबर जर का किंवा एजन्सीबरोबर तुम्ही सपोर्टिंग असाल तर त्या ठिकाणी त्यांचं नाव टाकू शकता किंवा या ठिकाणी NSS नावसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता हायलाईट्समध्ये तुम्हाला काय टाकायचं आहे की इव्हेंटचं डिस्क्रिप्शन टाकायचं आहे की जसं यामध्ये तुम्ही काय केलं आहे. जसं स्वच्छता ही सेवामध्ये सपोज तुम्ही अवेअरनेस रॅली काढली. ओके, सो इथे अवेअरनेस रॅली आपण म्हणूया. त्यानंतर इथे तुम्ही काय घेतलं असेल, प्लेज घेतली असेल, स्वच्छताची जी काही प्लेज असेल तर त्या प्लेजचाही उल्लेख तुम्ही करू शकता. नंतर तुम्ही क्लीन किंवा आपण काय म्हणूया क्लीनलीनेस तुम्ही ड्राईव्ह घेतलेला असेल तर तो देखील सुद्धा काय करू शकता, इथे टाकू
शकता। अजून तुम्हाला काय काय डिस्क्रिप्शन टाकता येईल ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता। इथे तुम्ही डिटेल्समध्ये उल्लेख करू शकता की NSS व्हॉलेंटियर्स ॲक्टिवली पार्टिसिपेटेड इन, ओके, मी इथे टाकून देतो किंवा हां, ॲक्टिवली पार्टिसिपेट इन 1 मिनिट व्हॉलेंटियर इथे ॲक्टिव्ह पार्टिसिपेट इन किंवा पार्टिसिपेशन इन अवेअरनेस रॅली अँड प्लेज किंवा आणखीन त्याला आपल्याला वेगवेगळे डिस्क्रिप्शन तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, डिटेल्समध्ये मेन्शन करू शकता। आता इथं नंबर ऑफ डेज वगैरे जे काही आहे तर तुम्ही हा जो काही प्रोग्राम्स आहे तो किती दिवसाचा घेतला आहे तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। जसं आपल्याला 17 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत घ्यायचा आहे तर जवळजवळ 17 डेज होतील, तर ते आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो। तुम्हाला जेवढे डेज घ्यायचे तेवढे डेज या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता। इथं डेट टू शो द लास्ट डेट कधीपर्यंत आहे, जसं याची 2 ऑक्टोबरपर्यंत आहे म्हणून इथे तुम्ही 2 ऑक्टोबर ही डेट काय करू शकता, मेन्शन करू शकता किंवा सिलेक्ट करू शकता। इथे इव्हेंट स्टार्ट डेट कधीपासून झालेली आहे तर इथे इव्हेंट स्टार्टची डेट सपोज तुम्ही आज 24 तारखेला घेतला असेल तर इथे 24 करा, 17 तारीख घेतला असेल तर इथे 17 तारीख इथे सिलेक्ट करू शकता। परत इथे एंड डेट विचारलेली आहे तर तुम्ही हा प्रोग्राम कधीपर्यंत घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही एंड डेटला क्लिक करा आणि तिथे तुम्ही 2 ऑक्टोबरपर्यंतची ही डेट घेऊ शकता। त्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे, टाइम मेन्शन करायचा आहे, ओके। सो या ठिकाणी आपण इव्हेंटचा जो काही टाईम आहे सपोज आपण गृहीत धरूया की सकाळी 9 वाजल्यापासून, आता आजचा जर का आपण उल्लेख करूया, आता हे मी थोडंसं PM किंवा याचा टाईम झालेला आहे तर आपण या ठिकाणी तो उल्लेख करूया। इथं इव्हेंट एज ग्रुप, ओके। आता याच्यात बहुतेक आपले विद्यार्थी 15 ते 29 वयाचे असतील किंवा 18 ते 25 असतील तर तो एज ग्रुप तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, ओके। सो इथे इव्हेंटचं लोकेशन, आता तुमचं हे महाराष्ट्रातलं कुठे महाविद्यालय किंवा कुठे स्वच्छता करता ते या ठिकाणी टाका, त्याच्यातलं तुम्हाला डेट वगैरे पूर्णपणे टाका। तुमचा जो काही ईमेल ॲड्रेस असेल तुमचा जो काही ॲड्रेस असेल ज्या ठिकाणी तुम्ही हे कामकाज केलेलं आहे त्याचं माहिती टाका, जसं @पोस्ट तालुका येवला डिस्ट्रिक्ट नाशिक, ओके। त्यानंतर इथे ॲक्टिव्हिटी लाईनअप म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही आणखीन कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी वगैरे घेणार आहे। ॲक्टिव्हिटीचं नेम जसं आपण रॅली म्हणूया, नंतर इथे ॲक्टिव्हिटी टाईप वगैरे तुम्हाला दिलेला आहे तर तो कशा पद्धतीने तुम्ही घेणार आहे तर इथे तुम्ही फुल डिस्क्रिप्शन या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे, ओके। त्यानंतर इथे 1 बाय 1 तुम्ही ॲक्टिव्हिटी टाईप, इथं पार्टिसिपेशन आपण म्हणू शकतो, तुम्ही 1 बाय 1 काय करू शकता, आपण इथे व्हॉलेंटियर्सच म्हणू, ओके। पार्टिसिपेशन इन व्हॉलेंटियर्स इन अवेअरनेस रॅली असं तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख करू शकता किंवा आणखीन तुम्हाला जे काही योग्य ॲक्टिव्हिटी टाईप्स वाटलं तर ते तुम्ही यामध्ये लाईनअप करू शकता, ओके। त्यानंतर इथे कधीपासून कधीपर्यंत घेतले तो देखील मुद्दा काय करू शकता, या ठिकाणी टाकू शकता। तुम्ही 1 तास 2 तास हा जो काही प्रोग्राम घेतला तर त्या प्रोग्रामची डिटेल या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, ओके। नंतर इथे ॲक्टिव्हिटीचं डिस्क्रिप्शनसुद्धा तुम्ही जसंच्या तसं कॉपी पेस्ट करू शकता, जसं मगाशी इव्हेंटचं डिस्क्रिप्शन केलं तसं या ठिकाणी करा। जर तुम्हाला काही त्याच्यामध्ये बदल करायचा असेल तर तो देखील तुम्ही बदल करू शकता, ओके। सो पुढे जे काही आहे इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक ज्याला काय म्हणूया आपण, एक फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे, ओके। इथे तुम्हाला सगळ्यात अगोदर त्याचा बॅनर तयार करून तो बॅनर या ठिकाणी अपलोड करायचा आहे, आपण तो अपलोड करूया। बघा या ठिकाणी आपण हा फोटो अपलोड केलेला आहे आणि शेवटी इथे तुम्हाला एक पब्लिश म्हणून टॅब दिसेल, या पब्लिश बटनावर काय करा, क्लिक करा, ओके। पब्लिश बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लगेच काय होणार आहे, हे बघा हा टॅब या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला ॲड गॅलरी म्हणून एक टॅब दिसेल, या ॲड गॅलरीवरती क्लिक करा। ॲड गॅलरीवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्याचे व्हिडिओज किंवा फोटोज आणखीन अपलोड करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता। सो इथे ब्राउजमध्ये जर का गेलात तर या ठिकाणी जसं की त्या ॲक्टिव्हिटीचे फोटो आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत, एक 3 ते 4 फोटो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा आणि ॲड करा। ॲड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे दिसून येईल आणि व्हिडिओ टाकायचे असेल तर तुम्ही व्हिडिओची URL या ठिकाणी
देऊ शकता आणि पुन्हा ते ॲड करू शकता. सो इथे पब्लिश बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. सो या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक इव्हेंट ॲड करून तो तुम्हाला तिथे त्या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर इथे इव्हेंटला गेल्यानंतर इव्हेंट एडिट पण तुम्ही करू शकता. इथे इव्हेंट आहे, त्याचे ॲडिशनल डिटेल्स आहे, इव्हेंट गॅलरी आहे, ते लवकरच काय होईल ते पब्लिश केलं जाईल. ओके, तुम्ही इव्हेंट गॅलरीमध्ये जर का गेलात, इथे रीड मोर वगैरे तुम्हाला रीड लेस, रीड मोर या ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती या ठिकाणी दिसून येईल. इथं जसं ॲडिशनल इव्हेंट्स वगैरे म्हणलेले आहे, तर या ठिकाणी ते लवकरच काय होतील, रिफ्लेक्टेड होणारे आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, इव्हेंट 1 बाय 1 ॲड करायचे आहे. जसं इथे बहुतेक साऱ्या विद्यार्थ्यांनी जसं त्यांचे इव्हेंट्स असतील, तर आता या ठिकाणी त्यांची इव्हेंट गॅलरी वगैरे आता तर काय बघता येत नाही, पण लवकरच तुम्हाला काय होतील ते बघता येतील. तर या पद्धतीने तुम्हाला संपूर्णतः इव्हेंट क्रिएशन करून ते इव्हेंट काय करायचे आहे, ॲड करायचे आहे. आणि इट्स अ मॅन्डेटरी, भविष्याच्या दृष्टिकोनातून विद्यापीठांनी किंवा शासनाने सांगितलेलं आहे की सगळ्या जे काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितल्या जातील त्या तुम्ही सेलिब्रेशन करून त्याची जी काही माहिती आहे ती तुम्हाला माय भारत पोर्टलला नमूद करणं अनिवार्य केलेलं आहे. तर तुम्हाला जर का काही महत्त्वाच्या शंका निर्माण झाल्या तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत तुम्हाला टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.